हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 साठी पेपर 1चं प्रिपरेशन करायचं आहे, ज्यामध्ये युनिट आपण स्टार्ट केलेलं आहे रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधन अभियोग्यता, आणि टॉपिक आहे रिसर्च इथिक्स, संशोधन नैतिकता हा टॉपिक आहे. सो या टॉपिकमध्ये रिसर्च इथिक्स म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतायत त्यामुळे सेट एक्झाम 2024 त्यांच्यासाठी स्पेशल पेपर 1 कंप्लीट कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह लेक्चर्स, वीकली टेस्ट, 2000+ MCQ PDF, जे तुम्हाला थ्रू आउट प्रिपरेशन खूप हेल्पफुल ठरणार आहे, आणि PYQ जो तुमच्या प्रिपरेशनचा बेस असणार आहे, ज्याच्यातून तुम्ही मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी प्रयत्न करणार आहात. ठीक आहे. या पूर्ण पेपर 1 कोर्सची फीस आहे 3000 रुपीज आणि डिस्काउंट करून त्याची फीस होते 2400 रुपये. तर हे लवकरात लवकर जॉईन करण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करून लगेचच आपल्या कोर्सला जॉईन व्हा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. पेपर 1 प्रमाणेच पेपर 2 साठी देखील कंप्लीट कोर्स आमच्याकडे दिलेला आहे. तिकडे दिलेल्या सब्जेक्टसाठी हे पेपर 2 कोर्सेस अवेलेबल आहे. त्यामध्ये देखील वीकली टेस्ट, लाईव्ह लेक्चर्स, फुल सिलेबस, नोट्स, मॉक टेस्ट आणि 4000+ MCQ PDF तुम्हाला मिळणार आहे. प्लस पेपर 2 च्या कोर्स सोबत पेपर 1 चा कोर्स सुद्धा फ्री मध्ये मिळणार आहे. या पूर्ण कंप्लीट कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज, म्हणजे पेपर 1 पेपर 2 दोन्ही प्रिपरेशन एकाच वेळी होईल. डिस्काउंट नंतर त्याची फीस होते 8000 रुपीज. सेम प्रोसिजर आहे. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा आणि लगेचच कोर्सला जॉईन व्हा. व्हॉट इज रिसर्च इथिक्स? रिसर्च इथिक्स म्हणजे काय? नैतिक रिसर्च नैतिकता म्हणजे काय? Ethics are the set of rules that govern our expectation of our own and others behavior. म्हणजे रिसर्च करताना किंवा संशोधन करताना एखाद्या व्यक्तीने कसं वागलं पाहिजे यासाठीचे रूल्स केलेले असतात, रूल्स सेट केलेले असतात, त्यांना आपण काय म्हणू शकतो? इथिक्स म्हणू शकतो. ठीक आहे. पर्टिक्युलर आपण आपल्या सोसायटीमध्ये पण बिहेवियर कसं असतं त्याला ते काय असतात, त्याला आपण इथिक्स म्हणतो. ठीक आहे. त्याचप्रमाणे रिसर्च मध्ये जे इथिक्स ठरवून दिलेले आहेत त्यांना आपण रिसर्च इथिक्स असं म्हणतो. रिसर्च इथिक्स आर द सेट ऑफ इथिकल गाइडलाइन्स दॅट गाइड्स अस ऑन हाऊ सायंटिफिक रिसर्च शुड बी कन्क्लुडेड अँड डिसमिनेटेड. ओके. काय म्हटलेलं आहे? रिसर्च इथिक्स म्हणजे काय? हे पण एक गाइडलाइन आहे. सायंटिफिक रिसर्च कसा असला पाहिजे किंवा कसा तयार केला पाहिजे यासाठीची गाइडलाइन आहे. Okay. Research ethics govern the standards of conduct for scientific researchers. It is a guideline for responsibly conducting research. काय म्हटलं जातं? तुमचा जो रिसर्च आहे तो तुम्ही रिस्पॉन्सिबली पार पाडायचा आहे आणि त्यासाठी किंवा त्या प्रतीचा हा रिसर्च तयार होण्यासाठी या प्रॉपर गाइडलाइन तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. ओके. Research that implicates human subjects or contributors distinct with and multifaceted ethical, legitimate, communal and administrative concern. तर या इथिक्स मध्ये वेगवेगळ्या बाजू आहेत, वेगवेगळ्या बाजूंनी हे इथिक्स बघितले जातात. ते इथिक्स काय काय आहेत किंवा ते इथिक्स पाळणं म्हणजे काय करायचं आहे नेमकं तुम्हाला ते आपल्याला पुढे समजेल. ओके. रिसर्च इथिक्स इज unambiguously concerned in the examination of ethical issues that are appraised when individuals are involved as participants in the study. ठीक आहे. स्वतः व्यक्तिगत जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये किंवा एखादी एक्झाम असते त्या एक्झाम मध्ये चाचणीमध्ये स्वतः काम करत असतो तेव्हा त्याला ह्या पाळाव्या लागतात. ठीक आहे. इथिक्स पाळाव्या लागतात, रिसर्च इथिक्स पाळाव्या लागतात. ओके.
नाव ऑब्जेक्टिव्स ऑफ रिसर्च इथिक्स. रिसर्च इथिक्सचे उद्दिष्ट काय काय आहेत, कशासाठी हे रिसर्च इथिक्स मानले जातात. द फर्स्ट अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे, पहिला आणि महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह कुठला आहे, टू गार्ड प्रोटेक्ट ह्युमन पार्टिसिपंट्स द डिग्निटी राईट्स अँड वेलफेअर. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीची जो व्यक्ती मानव व्यक्ती जो आहे पार्टिसिपेंट करतोय त्याच्यामध्ये, त्यांच्याविषयी डिग्निटी, ठीक आहे, त्यांचे हक्क आणि त्यांचं वेलफेअर म्हणजे त्यांचं कल्याण जपण्यासाठी हे इथिक्स आपल्याला पाळायचे असतात. ठीक आहे, कशा प्रकारे बघा, आता तुम्ही एखाद्या व्यक्तीने रिसर्च केलेला आहे, तो रिसर्च तुम्ही जसाच्या तसा कॉपी केला आणि तुमच्या नावावर प्रेझेंट केला. ठीक आहे, हे अनइथिकल आहे. ठीक आहे, दुसऱ्याची वस्तू कॉपी करून देणं आणि त्याबद्दल तुम्हाला नवीन नवीन अवॉर्ड्स मिळाले तर त्या दुसऱ्या व्यक्तीवरती ज्यांनी हा रिसर्च केला होता त्याच्यावरती होणारा हा अन्याय आहे. राईट, सो त्या व्यक्तीची डिग्निटी तिथे मिळणार नाही. ठीक आहे, म्हणजे त्याला त्याचे राईट्स तिथे मिळणार नाही, त्याचं कल्याण न होतं दुसऱ्याचं कल्याण होईल. मग हे ह्युमन राईट्स किंवा ह्युमनच्या बाबतीत होणारा एक अन्याय आहे आणि तो प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला इथिक्स म्हणजे रिसर्च इथिक्स पाळावे लागतात. ठीक आहे, जर त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन ॲज अ रेफरन्स आपण वापरली असेल तर त्यांना तिथे काय द्यावं लागेल, त्याचं क्रेडिट द्यावं लागेल. राईट, जे आपण सायटेशन किंवा रेफरन्सिंग लिस्ट मध्ये त्यांचं नाव लिहितो ते आपल्याला करावं लागेल. सो हे होऊ नये, अन्याय होऊ नये यासाठी त्या व्यक्तींची डिग्निटी किंवा वेलफेअर राईट्स हे प्रोटेक्ट करणं आपलं इथिक्सचा एक ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, उद्देश आहे. त्याच्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे, टू मेक शुअर दॅट रिसर्च इज डायरेक्टेड इन अ मॅनर दॅट असिस्ट वेलफेअर्स ऑफ पर्सन्स, ग्रुप्स और सिव्हिलायझेशन ॲज अ होल. ठीक आहे, रिसर्च दुसरा ऑब्जेक्टिव्ह दुसरं उद्दिष्ट काय आहे आपलं, सगळ्या लोकांचं कल्याण करणं. ठीक आहे, ग्रुप्स असू दे, एखाद्या व्यक्ती असू दे किंवा एखादा नगर किंवा छोटासा विलेज किंवा एखादा पर्टिक्युलर जमात असू दे, त्या सगळ्यांचं कल्याण करणं हा पण आपला एक ऑब्जेक्टिव्ह आहे, आपल्या रिसर्चचा उद्देश आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड पॉइंट किंवा थर्ड ऑब्जेक्टिव्ह काय असू शकतो, द थर्ड ऑब्जेक्टिव्ह टू इन्स्पेक्ट particular research events and schemes for their ethical reliability. पर्टिक्युलर इव्हेंट आपण किंवा स्कीम काय म्हणतो, योजना आखतो कशासाठी, सगळ्या गोष्टी विश्वासार्ह होण्यासाठी. ओके, considering issues such as controlling risk, protection of the privacy and progression of informed consent. ठीक आहे, जो डेटा तुम्ही गोळा करता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची इन्फॉर्मेशन असते. ठीक आहे, ते इन्फॉर्मेशन दुसऱ्यांना पुरवणं म्हणजे आणि त्याचा गैरवापर करणं हे सुद्धा काय आहे, अनइथिकल आहे. सो असं होऊ नये किंवा ज्या व्यक्तीने इन्फॉर्मेशन दिले त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका किंवा अनसिक्युरिटी वाटू नये यासाठी हे रिसर्च इथिक्स असतात. ओके, तुम्हाला आणखी काय वाटतं, काय उद्देश असू शकतात आपल्या रिसर्च इथिक्स पाळण्यामागे. एक दोन सांगा, ऑब्जेक्टिव्ह काय असू शकतात. ठीक आहे, मराठीमध्ये बघा, पहिलं सर्वसमावेश उद्दिष्ट काय आहे, मानवी सहभागांचे संरक्षण किंवा रक्षण. दुसरा उद्देश काय आहे, संशोधन व्यक्ती गट किंवा संपूर्ण सभ्यतेच्या कल्याणास मदत करणं. ठीक आहे, तिसरा उद्देश नियंत्रण, जोखीम, गोपनीयतेचे संरक्षण. ठीक आहे, लक्षात राहतील उद्दिष्ट, हे 3 उद्दिष्ट आहेत. त्या उद्दिष्टांवरून तुम्हाला लक्षात ठेवायचं की काय काय उद्दिष्ट लक्षात ठेवून आपल्याला रिसर्च इथिक्स पाळले गेले पाहिजेत. ओके, आता ॲडव्हान्टेज ऑफ रिसर्च इथिक्स. रिसर्च इथिक्सचं महत्त्व काय आहे किंवा त्याचे फायदे काय आहेत रिसर्च इथिक्स पाळण्याचे किंवा रिसर्च इथिक्सचे. फर्स्ट पॉइंट आहे, रिसर्च इथिक्स प्रमोट द एम्स ऑफ रिसर्च. आपल्या रिसर्चचं ध्येय काय आहे, एम काय आहे, हे ॲडव्हान्टेज आपल्याला सांगता येतात रिसर्च इथिक्स पाळून. ओके, इट इन्क्रीजेस ट्रस्ट अमॉंग द रिसर्चर्स अँड रिस्पॉन्डंट्स. ठीक आहे, हे रिसर्च इथिक्स जे आहेत, जे रिसर्च इथिक्स पाळतात, नैतिकता पाळतात, नीतिशास्त्र पाळतात, त्यांच्यामुळे जो रिसर्च करणारा व्यक्ती आहे आणि त्याला रिस्पॉन्ड करणारा व्यक्ती आहे म्हणजे उत्तरदाता आहे, त्या दोघांमध्ये एक ट्रस्ट, विश्वास निर्माण होतो या रिसर्च इथिक्समुळे. ठीक आहे,
एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही इन्फॉर्मेशन विचारायला गेलात फॉर रिसर्च, तर तो व्यक्ती नक्कीच विश्वासाने तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो, कारण तुम्ही रिसर्च करता आहात म्हणजे नक्कीच नैतिकता पाळत आहात या हेतूने. ठीक आहे. सो हा ट्रस्ट बाळगण्यासाठी किंवा ट्रस्ट निर्माण होण्यासाठी रिसर्च इथिक्स आवश्यक आहे. देन इट इज इम्पॉर्टंट टू अदर to ethical principles in order to protect the dignity, rights and welfare of research participants. ठीक आहे. रिसर्च पार्टिसिपंट जे आहेत, रिसर्च मध्ये भाग घेणारे लोक आहेत, त्यांच्याशी व्यवस्थित म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांची डिग्निटी प्रोटेक्ट करणं, राईट्स वेलफेअर प्रोटेक्ट करणं, या गोष्टी या रिसर्च इथिक्स मध्ये येतात आणि त्यामुळे तुमच्या रिसर्च मध्ये आपोआपच व्यक्ती समावेश होतात. ठीक आहे, समाविष्ट होतात. देन researchers can be held accountable and answerable to their actions. ठीक आहे. रिसर्च इथिक्स मुळे तुम्ही काय असतात, तुम्हाला जे मिळालेले तुम्ही जे ऍक्शन केलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही आन्सरेबल असतात. ठीक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलीही गोष्ट चुकीची करायची नसते. इथिकल मार्गानेच तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन घ्यायची असते, सगळे त्याच्यावरती कार्य करायचं असतं, ऍक्शन करायचे असते. ओके. इथिक्स प्रमोट सोशल अँड मोरल व्हॅल्यूज. अजून काय फायदा आहे रिसर्च इथिक्सचा, की रिसर्च इथिक्स हे सामाजिक आणि महत्वाचे, मोरल म्हणजे काय म्हणू शकतो आपण, येस, काहीतरी बोध येणं त्याच्यातून. ठीक आहे. नैतिक म्हणू शकतो आपण, राईट. सामाजिक आणि नैतिक व्हॅल्यूज तयार करतं इथिक्स म्हणजे. ओके. promotes the ambition of the research such as understanding veracity and the dodging of the error. ठीक आहे. याच्यामध्ये तुमच्यामध्ये असणारे अंडरस्टँडिंग, समजूतदारपणा, व्हेरॅसिटी आणि डॉडिंग ऑफ एरर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रमोट करतात कोण, रिसर्च एथिक्स. ओके. व्हेरॅसिटी अँड डॉगिंग ऑफ एररचे मराठी अर्थ लिहून घ्या. व्हेरॅसिटी म्हणजे काय, तर सत्यता. ठीक आहे. अंडरस्टँडिंग समजूतदारपणा, व्हेरॅसिटी म्हणजे सत्यता आणि डॉडिंग एरर मीन्स चकमा देणे, त्याला आपण मराठीत म्हणू शकतो. ओके. चकमा देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आळा घालू शकतो. अशा प्रकारे या गोष्टी प्रमोट करतात रिसर्च इथिक्स. ओके. देन इथिकल स्टँडर्ड्स अपहोल्ड द व्हॅल्यूज दॅट विचल टू कॉपरेटिव्ह वर्क्स. जे लोक एकमेकांना सहाय्य करून काम करतात त्यांच्यासाठी ह्या गोष्टी किंवा या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण काम करतात. such as belief, answerability, mutual respects and impartiality. ओके. विश्वास, लोकांना उत्तरदायित्व किंवा स्वतःमध्ये अंडरस्टँडिंग असणं किंवा सेल्फ रिस्पेक्ट असणं. ठीक आहे. एकमेकांबद्दल रिस्पेक्ट असणं, या गोष्टींबद्दल काय होतं, एक स्टँडर्ड तयार होतो. कशामुळे, आपल्या रिसर्च इथिक्समुळे. ओके. ethical norms in research also aid to construct public upkeep for research. Peoples are more likely to trust a research project if they can trust the worth and reliability of the research. ओके. रिसर्च वरती विश्वास ठेवतात लोक, कारण जर त्यांच्यामध्ये ही मूल्य असतील तर. ठीक आहे. संशोधन नैतिकता संशोधनाच्या उद्दिष्टांना प्रोत्साहन देते. त्यांच्यामुळे संशोधक आणि प्रतिसाद यांच्यात विश्वास वाढतो. संशोधन सहभागीच्या सन्मानांचे, अधिकारांचे आणि कल्याणाचे रक्षण करण्यासाठी नैतिक तत्वांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. संशोधकांना त्यांच्या कृतीसाठी जबाबदार धरले जाऊ शकतं, त्यामुळे हे नीतिशास्त्र पाळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर चुकीची गोष्ट काही पुढे आली तर या नीतिशास्त्राच्या माध्यमातून त्यांना शिक्षा करू शकतो. ओके. नैतिकता सामाजिक आणि नैतिक मूल्यांना प्रोत्साहन देते. संशोधनाच्या महत्वाकांक्षांना प्रोत्साहन देते, जसे की समजून घेणे, सत्यता आणि त्रुटी दूर करणे, या गोष्टी ज्या आहेत त्यांना प्रोत्साहन करतात. ओके. कुठल्या नीतिशास्त्राचे फायद्यामध्ये नैतिक मानके, विश्वास, उत्तरदायित्व, परस्पर आदर आणि निपक्षपातीपणा यासारख्या सहकारी कार्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मूल्यांचे
समर्थन करतात आणि संशोधनातील नैतिक नियम संशोधनासाठी सार्वजनिक देखभाल तयार करतात, मदत करतात. म्हणजे ते एकमेकांना हेल्प करतात, रिसर्च मध्ये हेल्प करतात, म्हणजे तिथे सहकार भावना सुद्धा निर्माण होते. आणि हे कशामुळे होते तर आपल्या रिसर्च इथिक्स मुळे. ओके, जर ते संशोधनाच्या मूल्यांवर आणि विश्वासार्हतेवर विश्वास ठेवू शकत असतील तर लोक संशोधन प्रकल्पावर विश्वास ठेवण्याची अधिक शक्यता ठेवतात. जेवढा विश्वास निर्माण होईल तेवढा जो आपला रिसर्च आहे विश्वसनीय होणार आहे. ओके, क्लिअर? काय काय बघितलं आपण आतापर्यंत? व्हॉट इज रिसर्च, रिसर्च ऑब्जेक्टिव्स अँड ॲडव्हान्टेज ऑफ रिसर्च इथिक्स. ओके, क्लिअर इथपर्यंत? ओके, आता बघायचं आहे लिमिटेशन्स ऑफ रिसर्च इथिक्स. काय काय बघितलं आतापर्यंत आपण? व्हॉट इज रिसर्च, देन रिसर्च ऑब्जेक्टिव्स, रिसर्च इथिक्स ऑब्जेक्टिव्स आणि ॲडव्हान्टेज ऑफ रिसर्च इथिक्स म्हणजे नैतिक संशोधन नीतिशास्त्राचे फायदे काय काय आहेत ते बघितले. आता मर्यादा काय काय असतात या रिसर्च इथिक्सला ते बघायचे आहेत आपल्याला. Possibilities to physical integrity containing those linked with experimental drugs and dealing with the other environments will be used in the study. आता काही ठिकाणी काय होऊ शकतं की जे ड्रग्स म्हणतात आपण, मेडिसिन्स ज्या यूज केल्या जातात त्या मेडिसिन्स आपल्याला एक्सपेरिमेंट थ्रू यूज करावे लागतात. ठीक आहे, सो त्याच्यामध्ये आपल्याला फिजिकल इंटिग्रिटी येऊ शकते. ठीक आहे, हे लिमिटेशन आहे, ही मर्यादा आहे आपल्या रिसर्च इथिक्स वरती. त्याच्यानंतर सायकोलॉजिकल रिस्क काय असू शकते. फॉर एक्झाम्पल अ क्वेश्चनायर मे परहॅप्स सिग्निफाय अ रिस्क ऑफ इट फिअर्स ट्रॉमॅटिक इव्हेंट्स और हॅपनिंग दॅट आर स्पेशली ट्रॉमॅटिक. ठीक आहे, एक सायकोलॉजिकल रिस्क काय असू शकते. एखादा इव्हेंट आपल्याला करायचा आहे किंवा रिसर्च करायचा आहे, ऑब्झर्वेशन आपण करत आहोत, तर त्या गोष्टीमध्ये कोणाला जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याच्यावरती भीती वाढू शकते, काहीतरी वेगळंच होऊ शकतं, ट्रॉमॅटिक होऊ शकतं सगळं. ठीक आहे, ही सायकोलॉजिकल रिस्क असणार आहे, आपलं लिमिटेशन असणार आहे त्या गोष्टीवरती. ठीक आहे, त्याच्यानंतर सोशल, लीगल अँड इकॉनॉमिक रिस्क. इफ पर्सनल इन्फॉर्मेशन कलेक्टेड ड्युरिंग अ स्टडी इज अनइंटेन्शनली रिलीज्ड, participants might face a threat of judgment and ठीक आहे, काय होऊ शकतं सोशल, लीगल, इकॉनॉमिक रिस्क मध्ये जो तुम्ही डेटा गोळा केलेला आहे आणि तो डेटा तुम्ही अनइंटेन्शनली म्हणजे कुठल्याही प्रकारचा हेतू न ठेवता चुकीने जरी ती इन्फॉर्मेशन दुसऱ्यांकडे गेली तर हे अनइथिकल होणार आहे. ठीक आहे, ही रिस्क असू शकते की इथे तुमच्याकडून म्हणजे तुम्ही कुठलीही चूक न करता ही डेटा दुसरीकडे जाऊ शकतो. ठीक आहे, तो तसं न होऊ देणं सुद्धा आपली जबाबदारी आहे, आपलं इथिकल काम आहे. ओके, सर्टन tribal or inhabitant groups may possibly suffer from discrimination or stigmatization burdens because of research. Typically of association of those groups are recognized as having a greater than usual risk of devouring the specific disease. ठीक आहे, काय म्हणलेलं आहे, ज्या जमाती आहेत काही ज्यांना घर नाहीये किंवा अशा भटक्या जमाती आहेत ज्यांना एका ठिकाणी राहता येत नाही, काही गोष्टी त्यांना मिळत नाहीत, सो त्यांच्याविषयी जेव्हा रिसर्च करतो त्यावेळेस सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. ठीक आहे, ओके.
नाव हाऊ कॅन वी इन्श्युअर इथिक्स ॲट डिफरंट स्टेप्स ऑफ रिसर्च. प्रत्येक रिसर्च स्टेप वरती आपण इथिकल कसं ओळखायचं किंवा कुठली गोष्ट इथिकल आहे किंवा इथिक्स कसे पाळायचे हे आहे. द फॉलोइंग प्रोसेस हेल्प्स टू इन्श्युअर इथिक्स ॲट डिफरंट स्टेप्स ऑफ रिसर्च. या स्टेप्स आहेत, त्याच्यातून तुम्ही तुमची नैतिकता तपासू शकता रिसर्चच्या बाबतीत. ठीक आहे. फर्स्ट आहे कलेक्ट द फॅक्ट्स अँड वॉक ओव्हर द इंटेलेक्च्युअल बिलॉंगिंग ओपनली. जे काही फॅक्ट्स तुम्ही गोळा केलेला आहे, डेटा गोळा केलेला आहे, तो डेटा गोळा करा आणि त्याच्यावरती ओपनली बोला. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही इथिक्स असणार आहेत तुमच्या मॅटरवरती त्याची एक आउटलाईन तयार करा. डिटेक्ट द अफेक्टेड पार्टीज. त्यांच्यापैकी कुठली, जो तुम्ही रिसर्च तयार केलेला आहे त्या रिसर्चमध्ये पार्टिसिपेंट करणारे जे मॅटर्स आहेत किंवा पार्टीज आहेत त्याच्यामधली कुठली पार्टी अफेक्ट होऊ शकते हे डिटेक्ट करा, शोधा, ओळखा. ठीक आहे. तुम्ही जे काय म्हणू शकतो, तुम्हाला जे मिळालेला फंड आहे किंवा जप्ती येऊ शकते असं काही करू नका. ठीक आहे. रिकग्नाइज द रिस्पॉन्सिबिलिटीज. तुमची जबाबदारी ओळखा. कंटेक्ट युअर पर्सनॅलिटी अँड ट्रुथफुलनेस. तुमचा जो खरेपणा आहे तो त्याच्यामध्ये दिसू द्या, तुमच्या रिसर्चमध्ये दिसू द्या किंवा इन्फॉर्मेशन गोळा करताना ती दिसू द्या, जेणेकरून तुम्हाला हेल्प करतील लोक. ठीक आहे. डिलिबरेट इनोव्हेशनली अबाउट युअर पॉसिबल ऍक्शन्स. जे तुम्ही म्हणजे ऍक्शन्स करणार आहात त्याच्याबद्दल इनोव्हेशन्स करा, नवीन चांगल्या गोष्टी निर्माण करा. रिस्पेक्ट प्रायव्हसी अँड कॉन्फिडेन्शियलिटी. म्हणजे जे काही तुम्ही डेटा घेणार आहात त्याच्याबद्दल दुसऱ्यांची ओळख फोडू नका, त्याच्यामध्ये प्रायव्हसी ठेवा. ठीक आहे. रिसॉल्व ऑन द अप्रोप्रिएट इथिकल ऍक्शन्स. बी विलिंग टू डील विथ द डायव्हर्जंट पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे. काही ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी इथिकल वेने रिसॉल्व करा, सॉल्व्ह करा. ओके. आज आपण एवढंच बघितलेलं आहे, छोटा टॉपिक आहे. ओके. काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये टाका किंवा ग्रुपवरती देखील तुम्ही डिस्कशन करू शकता. ग्रुपवरती आपण बोलूया. थँक्यू फॉर टुडेज सेशन. लेट्स एंड द सेशन नाउ. थँक्यू.